मी डॉक्टर स्वाती भराड, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, गहू संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. आपल्याला इथे गहू पिकाबद्दल विविध वाणांची माहिती देणार आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने आतापर्यंत आज रोजी आपल्याकडे गहू संशोधन विभागातर्फे आपल्याकडे 9 वाण गव्हाचे प्रसारित झाले आहे. तर यामध्ये 9 वाणांमध्ये आपल्या गहू पिकामध्ये महाराष्ट्र किंवा विदर्भामध्ये वेगवेगळी पेरणी पद्धत वापरली जाते. त्यामध्ये मर्यादित ओलीत, कोरडवाहू, बागायती वेळेवर पेरणी, बागायती उशिरा पेरणी. त्यामध्ये मर्यादित ओलीत आणि कोरडवाहू पेरणीची पेरणी आपण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात पहिल्या 15 आठवड्यात किंवा आणि मर्यादित ओलीत आपल्याला जर मध्ये पेरणी करायची असेल तर आपल्याला ती 10 नोव्हेंबरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पहिल्या 10 नोव्हेंबरपर्यंत ती पेरणी आटोपती घ्या. तसेच वेळेवर पेरणीसाठी आपण 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर व जास्तीत जास्त 20 नोव्हेंबर ही वेळेवर पेरणीची आपली तारीख राहते. आणि उशिरा गहू जेव्हा आपण घेतो तर आजकाल जवळजवळ आपल्याकडे उशिरा गव्हाचा पेरा 70% आपल्याकडे वाढत आहे. म्हणजे कारण खरीपचा जो हे जातो तूर वगैरे कपाशी घेऊन त्याच्यानंतर शेतकरी बांधव उशिरा पेरणीसाठी वाण त्याच्यात हे करता येतं. तर त्यानुसार आपल्याला वाणांची योग्य निवड म्हणजे पेरणीच्या वेळेनुसार आपण वाण निवड करावी. त्यामुळे आपल्याला उत्पादन आपण त्यानुसार चांगलं घेऊ शकू आणि त्या पेरणीच्या वेळा जर साधल्या तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. तर आज आपण इथे आपल्या जो मागच्या वर्षी 24-25मध्ये राष्ट्रीय पातळीवर गव्हाचा नवीन वाण प्रसारित झालेला आहे. आपला नवीन वाण AKAW 5100 हा वाण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये बागायती वेळेवर पेरणीसाठी प्रसारित केला आहे. आणि या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा बागायती वेळेवर म्हणजे 1 नोव्हेंबरपासून 15 ते 20 नोव्हेंबरपर्यंत पेरणीसाठी उपयुक्त आहे. आणि या वेळेत जर आपण या वाणाची पेरणी केली तर आपल्याला 43 ते 50 क्विंटलपर्यंत उत्पादन आपण घेऊ शकतो. आणि याचा पेरणीचा कालावधी आपण आताच सांगितल्यानुसार 1 ते 15 नोव्हेंबर. हेक्टरी आपल्याला या बियाण्याचं प्रमाण आपल्याला 100 किलो प्रति हेक्टरी म्हणजे एकरी 40 किलो बियाणे आपण वापरावे. आणि 2 ओळीतील अंतर जेव्हा हा गहू आपण पेरतो तर 20 सेंटीमीटर हे वेळेवर पेरणीसाठी पाहिजे. तर आपल्याकडे जसा पेरणीची पद्धत असेल त्यानुसार आपण हे अंतर थोडंफार कमी जास्त घेऊ शकू. आणि परिपक्व हा वाण याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की हा बागायती वेळेवर अधिक उत्पन्न देणारा वाण आहे. 95 ते 100 दिवसात हा वाण तयार होतो. यामध्ये याची धान्याची व चपातीची म्हणजे पोळीची प्रत उत्तम आहे. तसेच हा ब्रेड करताही याची क्वालिटी चांगली आहे. तसेच आपल्याकडे मुख्य गव्हावर येणारे रोग म्हणजे तांबेरा. याच्यामध्ये काळा तांबेरा आणि पानावरील जो म्हणतो आपण त्याच्यात नारंगी तांबेरा आणि काळा तांबेरा. तर या दोन्ही तांबेरासाठी हा वाण प्रतिकारक आहे. तसेच याच्यात उष्णतेस महत्त्वाचं याचं एक वैशिष्ट्य आहे की हा वाण उष्णतेस असंवेदनशील व पाण्याचा ताण सहन करणार आहे. म्हणजे कधीकधी आपल्याला आता गव्हा पिकामध्ये 5 ते 6 पाणी आपण सांगतो की महत्त्वाच्या ज्या 20-20 दिवसाच्या अंतराने गहू वाढीच्या नाजूक अवस्था असतात. तर त्यामध्ये जर पाण्याचा ताण पडला तर आपल्याला उत्पादनात घट येते. पण या वाणाचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला जर तिथे ताण पडला तरी याच्यात उत्पन्नावर आपल्याला याच्यात कमी घट येते आणि हा वाण तो पाण्याचा ताण सहन करतो. तसेच जो आपल्याला आपल्या विदर्भ किंवा महाराष्ट्रामध्ये की त्या तापमानाचं कमी जास्त प्रमाणात जानेवारीपासून आपल्याकडे टेम्परेचर वाढतं. तर याचा टेम्परेचर वाढीचा किंवा उष्णतेस हा वाण असंवेदनशील आहे. त्याच्यामुळे आपल्याला उत्पादनात टेम्परेचर वाढूनही आपल्याला याच्यात उत्पादन चांगलं मिळतं. ही कोंबी आहे ती आपण या प्रकारे पाहू शकता की निमुळती होते आणि यामध्ये आपल्याला याच्याहून याच्यामधील दाण्यांची संख्या. तर आपल्याकडे हे आपण असे वाण पाहिले की 1-2 एका याच्यात 3 दाणे असतात आणि यामध्ये आपल्याला या प्रकारे हा उष्णतेस म्हणजे असंवेदनशील त्याच्यामुळे हा वाण पाण्याचा ताण सहन करतो आणि उष्णतेचाही ताण सहन करतो. अशा प्रकारे आपण इथे पाहू शकता की यामध्ये या वाणाला जवळजवळ एका याच्यात झाडाला आपल्याला 4 ते 5 फुटवे आपल्याला आले आहे. आणि यामध्ये याचे आपण पाहू शकता की यामध्ये याचे जे दाण्यांची संख्या आहे ही आपल्याला जवळजवळ 50 ते 55 दाण्यांची संख्या या एका ओंबीमध्ये आहे. आणि त्यामुळे आपल्याला याचं उत्पन्नही आपल्याला चांगलं मिळेल.